मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, एक पाव मिर्ची हफ्ता भर नहीं फूटी। मेरे देश की धरती हफ्ता भर नहीं फूटी, आपल्याच घरची मिरची। भाई, भारत माझा देश आहे ना, पोरी आहेत म्हणून बेसायला त्या बसलेल्या जवानांचा सत्यानाश आहे। भारत माझा देश आहे म्हणतो, झेंडा वंदन असो किंवा नसो, पण त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, मला जय जय काय करायचा म्हणून म्हणतो भारत माझा देश आहे म्हणतो। काय झालं, का करतो? आहे म्हणून जय जयकार करतो, हात लावत नाही, फक्त लावल्यासारखा करतो। बाई मी शोधात आहे भारत मातेच्या की एखाद्या छोकरीच्या? छोकरीच्या नाही, नोकरीच्या शोधात आहोत, नोकरीच्या। कारण नोकरी असल्याशिवाय कुणी पोरगी देत नाही, म्हणून म्हणतो पहिले नोकरी, नोट आहे तो ओठ आहे तो बाकी भिकार चोट आहे, असं म्हणतो मी। मला हात लावायचं नाही, बाई तुम्ही खूप सुंदर आहात। तुमचं माझ्याकडे तसं नाही बाई, खूप सुंदर आहात ना, तुमच्याकडे लोकही जास्त येतात की नाही? आता माझा लावणीचा धंदाच आहे। अबे बाई, लोक येणार नाहीत तर काय? अबे बाई धंदा करते म्हणते, मी कोणता समजतो ना, कोण धंदा समजतो राजकारणाचा, आणि त्यातही नेता लोक जास्त येतात म्हणून म्हणतो। म्हणजे तुला नेत्याशी काम आहे? राजकारणाचा आणि माझ्या जवळचा संबंध आहे बाई। 5 वेळा निवडणुकीत उभा राहिलो, 5 वेळा, पण एका वेळ बसलो तर उठलोच नाही, तसाच बसून आहो। म्हणून म्हणतो तुझी ओळखी जास्त आहे ना, म्हणून एखाद्या नेत्याची ओळखी असेल माझी शिफारस कर म्हणतो त्याच्याकडे। करशील ना शिफारस? अबे तो नाही धरलो होतो, बात करू नको, शिफारस करू नको म्हणालो। हा करू नको म्हणते, तुझ्या बापाच्या का बिघडते केलं तर? बाप काढू नको। अरे मी सुद्धा तुझ्यासारखी शिफारस केली होती त्या नेत्याकडे, मग काय झालं? काय झालं, कंपाऊंडर बनवून ठेवलं। कंपाऊंड झालं असतं, तुला कंपाऊंडर बनायचं आहे का? हो। मग नोकरी करायची असेल तर दवाखान्यात नोकरी करू, मग कुठे करू? आणि ज्या दवाखान्यामध्ये नर्स असेल ना त्या दवाखान्यात अजिबात नोकरी करूच नको। हा बरोबर आहे बापू, म्हणजे तुला स्त्रियांचा डिपार्टमेंट मिळाला नसेल म्हणून म्हणतो। मला का स्त्री लोक समजलास का रे? तुझा जीवा जानशील मारून टाकील। स्त्री लंपड म्हणजे काय, जनावर समजतेस का म्हणतो? कशाला तुम्ही इथे भांडता? मला सांगा तुम्ही इथे कशाला आलाय? बाई मी तुला भेटायला आलो आणि तुझी लावणी ऐकायला। काय बघतोस? नोकरीसाठी आलो। नोकरीसाठी आलात ना? इथे बसा. आणि तू निघून जा। मी त्याला असं म्हटलं का तू निघून जाईल म्हणून? बसा तुम्ही तिथे, बसा. एकच खुर्ची आहे? आता तुम्हाला 2-2 खुर्च्या हव्यात का? एकच माणूस एकाच खुर्चीवर बसतो ना? ठीक आहे ठीक आहे। बसा. त्याला बसता येत नाही बाई। हे काय आहे म्हणजे? अगोदर पुसा नंतर बसा, खुर्चीवर। काय बोला ना? अगोदर पुसा नंतर बसा, रिकामा आहे त्याचा खिस्सा तुम्ही सांगतो। असेलच, बसा. बाई माहित आहे तुला भेटल्यावर असं वाटते, काहीतरी उधारी मागा असं वाटतं। झेंडा फडकून राहिला म्हणतो। झेंडा फडकताना दिसतो तुम्हाला? बसा. मधातच बसूनच राहतो। तुम्ही सांगा ना, तू एवढी गोरी आहेस ना बाई, तुझ्याकडे एक काहीतरी उधारी मागावंच वाटते। मी काय उधारी देऊ? सांगू ते नक्की घेते। काय हा पाला पाचोडा करून राहिला, सांगून राहिलो काय मागावं असं वाटते सांगू? सांगा ना. तू मधात बोलू नको, तर शेल्या कोणत्यावर तर बोलेल सांगू बाई।